नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. खूपच मोठा राडा आणि धमाका झालेला आहे. शेवटी सारंगला मात्र आता इकडे सावलीचा हात हातात घेतल्यानंतर शुद्ध आलेली असते आणि जेव्हा सारंग हा शुद्ध येतो, त्याच्या बोटांची हालचाल करत असतो, ते सुद्धा सावलीने हात हातामध्ये घेतल्यानंतर आणि जेव्हा शुद्ध येते तेव्हा मात्र इकडे तो खूप मोठा गोंधळ इथे घालत असतो. त्याने इकडे तिलोत्तमाला सरळ केलेलं असतं आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की सावली या घरातून कुठेही जाणार नाही, ती माझी बायको आहे. हेच आपल्याला याच्या भागात पाहिजे. इथे ओवी धावतच सावलीकडे आलेली असते. सावलीला ती रडताना पाहते आणि तेव्हा मात्र ती विचारत असते, सावली टीचर, तुम्हाला काय झालेलं आहे? तुम्ही रडू नका ना प्लीज, शांत बसा ना. हे बघा, बाबाला काहीच नाही होणार आहे. बाबा अगदी लवकरच बरा होणार आहे. तुम्ही इथे आता आलेला आहात ना, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा सावली म्हणत असते, हो गं बाळा, तुझ्या बाबाला काहीच नाही होणार आहे. आपण सर्वजण मिळून तुझ्या बाबाला लवकरात लवकर बरे करू. असं म्हणून अमृता आल्यानंतर ओवीला आतमध्ये पाठवत असते आणि तेव्हा अमृता सावलीच्या जवळ बसते आणि तिला ती समजवत असते आणि म्हणत असते, हे बघ सावली, काळजी करण्याची काहीच गरज नाही. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. सावली म्हणत असते, खरं सांगू का, मला ना सारंगची ही अवस्था अजिबातच पाहवत नाही. मला फार जास्त टेन्शन यायला लागलेलं आहे. सगळं काही ठीक होईल ना? जेव्हा मी सारंगला असं पाहते ना, तेव्हा मात्र मला इथे खूप जास्त त्रास होतोय. त्याच वेळेला आता अमृता म्हणू लागते, हे बघ सावली, मला कळतंय तुझं सारंगवर आणि सारंगचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. काळजी करण्याची गरज नाही आहे. आता तू आलेले आहेस ना, त्यावर आता तू लवकरच इथे सारंगचा विचार करशील आणि त्यानंतर मात्र इथे तू लवकरात लवकर बरंसुद्धा करशील सारंगला, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. पण वहिनी, तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन मीच जबाबदार आहे असं मला वाटतंय. हे बघ, त्या गोष्टी सोडून दे आणि आता मात्र काही जरी झालं ना तरी एका गोष्टीचा तू विचार कर. एवढी काळजी वगैरे करण्याची तुला गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे बघ, आता सारंग लवकरात लवकर बरा होईल आणि त्याचबरोबर तू आहेस ना, चल आपण ना सारंगकडे जाऊया. असं म्हणून आता अमृता आणि सावली ह्या दोघी जणी सारंगकडे जातात. तिथे गेल्यानंतर ओवी आणि त्याचसोबत आबिर हे दोघेही जण सारंगजवळ बसलेले असतात. तेव्हा मात्र इथे आता सावली हळूच म्हणत असते, काही जरी झालं ना तरी आबिरला ह्या गोष्टी समजता कामा नये. तरी ते अमृतासुद्धा म्हणत असते की इथे ओवीला सुद्धा काही कळता कामा नये. मग हळूच आता दोघी जणी एकमेकींना बोलायला लागतात आणि त्यानंतर मात्र इथे ती म्हणत असते, मी काय म्हणते अमृता वहिनी, इथे एवढं सगळं काही झालं, पण सारंगची बायको म्हणजेच ओवीची आई कुठे आहे आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती नाही आहेत का? त्यावेळेला ती म्हणत असते, अगं हो, तिला ह्या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या, पण ती ना दौऱ्यावर आहे. आणि अहो, दौऱ्यावर आहेत पण तरीसुद्धा, तेव्हा ती म्हणत असते, हो तरीसुद्धा, बरं ऐका ना वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे जो आपला अभिरा आहे ना, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. आणि त्याचबरोबर सारंग, तुम्ही दोघेही जण सोडून माझा कोणावरतीही विश्वास नाही आहे. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते आबिरकडे आणि ओवीकडे लक्ष देण्यासाठी. आता सावली ही सारंगच्या जवळ बसते आणि सावली सारंगच्या जवळ बसल्यानंतर ती सारंगशी बोलत असते आणि म्हणत असते, सारंग, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? एरवी तर तुम्ही किती बडबड करायचात आणि त्यानंतर मात्र मी फक्त आणि फक्त इथे तुमचं बोलणं ऐकायची. आता मात्र सगळं काही उलटच झालेलं आहे सारंग. हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? असं ती बोलत असते. सारंग प्लीज, तुम्ही असे झोपून राहू नका ना. तुम्ही जेव्हा असे झोपून राहता ना, त्यावेळेला मात्र मला सगळ्यात मोठं टेन्शन येतं. सारंग प्लीज, तुम्ही उठा ना. आणि हे बघा ना, मी तुमच्यासाठी इथे आलेले आहे आणि जर मी इथे तुमच्यासाठी आलेले आहे तर काही जरी झालं तरी तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावं अशीच माझी इच्छा आहे, असं ती बोलत असते आणि हात हातात घेऊन रडायला सुरुवात करते. तेवढ्यातच तिथे तिलोत्तमा येते. आता तिलोत्तमा आल्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, तुला कशासाठी बोलवले ह्या गोष्टीची तुला आठवण नाही का? तुला फक्त आणि फक्त इथे सारंगला लवकरात लवकर बरं करायला बोलवलेलं आहे आणि तू मात्र इथे सारंग समोर आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न का करतेस?
असं म्हटल्याबरोबर सावलीला थोडं वाईट वाटतं. आता मात्र इकडे लगेचच ती म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर सारंगला बरं करण्याचा प्रयत्न करेल, असं म्हणून सावली मात्र तिथून निघून जाते. आता सावली तिथून निघून गेल्यानंतर ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर इथे आता अमृताशी बोलत असते आणि म्हणत असते, वहिनी, घर अजूनही जसं आहे तसंच आहे, घर तुम्ही खूप छान सांभाळ आहे, पण मला एक गोष्ट सांगा वहिनी, इथे ना विठ्ठलाची मूर्ती होती, मग इथे विठ्ठलाची मूर्ती नाही आहे, काय झालेली आहे इथली विठ्ठलाची मूर्ती? त्यावेळेला मात्र अमृता म्हणत असते, सावली, जेव्हापासून तू इथून गेलेली आहेस ना, तेव्हापासून या घरातल्या बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईंनी तुझ्या असलेल्या आठवणी त्या सगळ्या काही पुसून टाकलेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र लगेचच सावली म्हणत असते, असो, त्याने मला काही फरक पडत नाही. तसंही पाहायला गेलं तरी सुद्धा मी अगदीच 4 दिवसाची पाहुणी आहे. पण तुला सांगू का सावली, आपण लवकरात लवकर मिळून इथे सारंगला बरं करूया. सावली म्हणत असते, वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही म्हणाल आणि तुम्हाला पाहिजे त्याच पद्धतीने सगळं काही होणार आहे. आता आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र इथे भैरवी आलेली असते. जेव्हा भैरवी येते त्यावेळेला मात्र इकडे आता ती बोलत असते आणि लगेचच इथे सावली बाहेर येते. सावली बाहेर आल्याबरोबर ती भैरवीला बोलत असते आणि म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणत असते, अरे सावली मेहेंदळे नाही, सॉरी सॉरी, सावली जगन्नाथ भागवत, बरोबर ना? मला एक गोष्ट सांग, तू इथे काय करतेस? तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? नेमकं तुला काय हवंय? त्याचबरोबर इथे तुला धक्के मारून ह्या घराच्या बाहेर काढलं होतं. मग जर धक्के मारून तुला या घराच्या बाहेर काढलं होतं, तर तू इथे आत्ता या वेळेला काय करत आहेस? तेव्हा मात्र इकडे सावली म्हणत असते, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगायची अजिबातच गरज नाहीये की मी इथे काय करते आणि कशासाठी आले आहे ते. पण आणखी एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगू शकते. हे बघा, मला धक्के मारत या घराबाहेर काढलं होतं, पण आत्तासुद्धा इथे मात्र मी ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे आणि का घेऊन आलेले आहे, कशासाठी आलेले आहे, हे मात्र इकडे मी तुम्हाला सांगायला नकोय. आता मात्र इकडे ती म्हणत असते, हो का? पण मी माझा स्वाभिमान बाजूला नाही ठेवलेला. मग तुला एक गोष्ट हीही माहिती असेल ना, की जिने इथे तुला बोलवलेलं आहे ती तिलोत्तमा माझी मैत्रीण आहे आणि तू इथे येण्या अगोदर आम्हा दोघींची मैत्री आहे. ही गोष्ट तर तुला माहीतच असेल ना? तेव्हा मात्र सावली म्हणू लागते, हो, ते माहिती आहे मला, पण तुम्ही मात्र मला इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगून नाही बोलू शकत, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता मात्र हे सगळं काही झाल्यानंतर ही भैरवी रागारागातच इथे तिलोत्तमाकडे जाते आणि म्हणत असते, तुझं काय चाललेलं आहे? तू त्या सावलीला इथे का आणि कशासाठी बोलवलेस? तेव्हा ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? हे बघ, माझ्या सारंगची अवस्था फार जास्त नाजूक आहे आणि त्यामुळे इथे मी त्याला बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, तू फार चुकीचा विचार केलायस. हे सगळं तू अशा पद्धतीने करायला नको होतंस. का असं वागलेली आहेस तू? अगं, ती सावली आहे, ती आत्ता घरामध्ये आली, पण आता मात्र इकडे ती ह्याच घरामध्ये राहील याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी इकडे तू मला सांगू नकोस, कारण इथे मला काय करायचं आहे आणि काय नाही हे सगळं मला चांगलंच समजतं. पण तरीसुद्धा तिलोत्तमा म्हणत असते, हे बघ, माझा मुलगा इथे मरणाच्या दारात उभा राहिला आहे आणि माझा मुलगा मरणाच्या दारात उभा राहिला असल्या कारणाने मला इथे तिला बोलवावंच लागलं. तो फक्त आणि फक्त इथे सावली सावली असंच नाव घेत आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं तू चुकतीयेस, तुला कळत नाहीये, ती मुलगी मात्र एकदा का इथे आली ना तर इथून मात्र कुठेच जाणार नाही याची मी तुला पूर्ण खात्री देते. तेव्हा ती म्हणत असते, असं अजिबातच होणार नाही, तू काळजी करू नकोस, माझ्या मुलावर अपूर्ण विश्वास आहे. अगं, कसला विश्वास आणि कसलं काय तू घेऊन बसलेली आहेस? हे बघ, असलं काही होणार नाहीये. तुला नाही माहिती ती मुलगी कशी आहे आणि ती काय काय करू शकते, ह्या गोष्टी मात्र तुला अजिबातच माहिती नाहीयेत, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती मात्र तिला गप्प करण्याचं पूर्णतः काम करत असते आणि म्हणत असते, हे बघ, आत्ता जे बोललीस ना ते मात्र इथून पुढं बोलायचं नाही, समजलं?
कारण हे जरा खूप जास्त होतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो की आता ह्या दोघींमध्येच थोडासा वाद इथे सुरू झालेला असतो आणि दोघींमध्ये वाद सुरू झाल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र इकडे आबिर आणि ओवी हे दोघेही जण बसलेले असतात. आबिर ओवी हे दोघेही जण बसल्यानंतर आता आबिर म्हणत असतो, काय ग, मला ना टेन्शनच आलं आहे, आपला बाबा बरा होईल ना ग. तेव्हा आबिर म्हणत असतो, हो ओवी, तू काळजी करू नको, सुपर हिरो नक्कीच बरा होणार आहे, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. पण तरी सुद्धा रे, मला अजूनच ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येत आहे, काय करावं ना हे मला अजिबातच समजत नाही. तेव्हा ओवी म्हणत असते, अरे आबिर, तू नको ना काळजी करूस, आता माझी आई आलेली आहे ना, आणि माझी आई आली तर सगळं काही व्यवस्थित करेल याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर चल ना, मी तुला आपलं पूर्ण घर दाखवतो, असं म्हणून दोघेही जण निघून जातात. दुसरीकडे मात्र आता मोनिका मुद्दामच कांगावा करत असते आणि मुद्दामच कांगावा करून आता इकडे ती सावलीकडे आलेली असते आणि सावलीला म्हणत असते, काय ग सावली, काळजी करू नकोस, हे जे काही घर आहे ना, हे घर मात्र तुझंच आहे, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, बिंदास राहा. आणि त्याचं काय आहे ना, आमच्या इथे ज्या काही वहिनी आहेत ना, म्हणजेच सारंगची बायको आहे ना, ती मात्र अजून आलेली नाहीये, पण तुला वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, असं म्हणून जोराजोरात बोलायला लागते. तेव्हा आता इकडे अमृता म्हणत असते, काय चाललंय तुझं मोनिका, पेशंट आहे इथे आणि तू त्याच्यासोबत अशा पद्धतीने बोलतेस. अहो, तुम्हाला सांगू का, मी हे सगळं का आणि कशामुळे बोलते, मला असं वाटतंय की सारंग उठेल आणि इरिटेट होऊन मला म्हणेल, काय करताय मोनिका वहिनी, तुम्ही एवढ्या जोराजोरात बोलताय की असं वाटतंय की मला इकडे काय करावं आणि काय नाही, म्हणून मी हे सगळं काही बोलते. पण सावळी, तू तुझंच घर समजून राहा, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाहीये. बाय द वे, तू तर मला ओळखतच नसशील ना, मी तर इथे राजकुमारची बायको आहे, असं ती आता इकडे सांगू लागते. आणि त्यानंतर सावलीला हिचा थोडासा रागच आलेला असतो, कारण ही खूप जास्त विचित्र पद्धतीने वागत असते. दुसरीकडे आपण पाहतो डॉक्टर आलेले असतात. आता डॉक्टर आल्यानंतर लगेचच अमृता मोनिकाला तिथून पाठवून देते आणि म्हणत असते, आईंना बोलवून आण. आणि तेव्हा मोनिका म्हणत असते, तुम्ही मला घालवताय ना, म्हणजे इथून सरळ सरळ मला जायला सांगताय ना. तेव्हा मात्र ती म्हणत असते, हो, तुला हवं तसं तू समज, असं म्हणून ती निघून जाते. दुसरीकडे आता आपण पाहतो इकडे ही भैरवी म्हणत असते, तिलोत्तमा, तुझ्या लक्षात येतंय का, हे बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सारंगने दुसरं लग्न केलं नाही, ही गोष्ट सावलीला माहिती नाहीये, आणि जर ही गोष्ट तिला समजली तर तुला मी सांगते, ती इथून कुठेच जाणार नाहीये, तुला मी खोटं नाही सांगत आहे, तुला ह्या सगळ्या गोष्टीचा एक दिवस पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यातच आता इथे मोनिका आलेली असते आणि मोनिकाने हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील